शिवाजी पार्कमध्ये आता उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग उडवण्यात आलेला होता आणि याच्यानंतर याचे तीव्र पडसाद सुद्धा उमटल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेल्या ठिकठिकाणी निषेध आंदोलन केलं जात आहे, तर दुसरीकडे ठाकरेंच्या सेनेचे नेते सुद्धा या ठिकाणी येऊन सकाळपासून त्यांच्याकडून पाहणी करण्यात आलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील येत या संपूर्ण परिसराची पाहणी केली आणि पोलिसांना सूचना केलेल्या आहेत की 24 तासाच्या आत जो कोणी व्यक्ती आहे त्याला पकडलं जावं। आणि आता उद्धव ठाकरे यांच्याकडून ज्या ठिकाणी हा पुतळा बसवण्यात आलेला आहे त्या संपूर्ण परिसराचा आढावा जो आहे उद्धव ठाकरे यांच्याकडून आता घेतला जाणार आहे आणि त्याच्यासाठी उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कमध्ये पोहोचलेले आहेत। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात दिनेश यांच्याकडे। दिनेश, ही सध्याची थेट दृश्य आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्या परिसरात आलेले आहेत आणि सकाळी जो एकूण प्रकार घडलेला आहे, मोठ्या संख्येनं शिवसैनिक इथे उपस्थित आहेत। उद्धव ठाकरे यांनी याआधी फोनवर शिवसैनिकांकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। आता ते प्रत्यक्ष पुतळ्याच्या परिसरात आलेले आहेत आणि याआधी आपण म्हणू शकतो उद्धव ठाकरे हे स्वर्गीय मीनाताई ठाकरे म्हणजे शिवसैनिकांसाठी मात आहे म्हणून परिचित असलेल्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन करत आहेत। याआधी सकाळी जो प्रकार घडला त्यानंतर स्थानिक शिवसैनिकांनी या पुतळ्याची स्वच्छता केलेली आहे। पण उद्धव ठाकरे आणि सर्व शिवसैनिकांसाठी अत्यंत भावनिक आणि संवेदनशील विषय आहे। यापूर्वी आपण बघितलं 18 वर्षांपूर्वीही असाच प्रकार घडला होता। मीनाताईंच्या पुतळ्याची शिवाजी पार्क येथील या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार झाला होता। आता स्वतः अनिल देसाई जे स्थानिक खासदार आहेत, स्थानिक आमदार महेश सावंत हे त्यांना काही माहिती देत आहेत। पुष्प अर्पण करून उद्धव ठाकरेंनी अभिवादन केलेलं आहे। उद्धव ठाकरे स्थानिक शिवसैनिकांशी बोलतात। आपल्याला मनसे नेते बाळा नांदगावकर हेही आपल्याला यावेळेस घटनास्थळी उपस्थित असलेले पाहायला मिळत आहे। काही वेळापूर्वी स्वतः राज ठाकरेही आले होते। दिवसभरात अनेक शिवसेना नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे या पुतळ्याच्या परिसरात येत आहेत आणि नेमकं काय घडलं याची माहिती घेत आहेत। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आजूबाजूला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। पण हा जो काही प्रकार घडलेला आहे, स्वतः उद्धव ठाकरे अगदी बारकाईनं या पुतळ्याची पाहणी करता आहेत। स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून ते अत्यंत बारकाईनं याची माहिती घेत आहेत, नेमकं काय घडलं हे जाणून घेत आहेत आणि त्यानंतर आता शक्यता आहे की उद्धव ठाकरे प्रसार माध्यमांपुढे आपली भूमिका मांडू शकतील। ही सध्याची थेट दृश्य आहेत। जे सीसीटीव्ही कॅमेरा इथे लागलेले आहेत, सकाळपासून पोलिसांनी या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून जे फुटेज आहे त्याचीही पडताळणी केलेली आहे। उद्धव ठाकरेंना आता या बाबतीतलीही माहिती स्थानिक आमदार आणि खासदारांकडून दिली जाते आहे। पण एकूणच भावनिक असा मुद्दा आणि आज स्वतः शिवसेनेच्या काही ज्येष्ठ नेत्यांनीही म्हटलं की अत्यंत दुःख झालं, त्यांचं मन हेलावलं या अशा प्रकारानं। आणि काही याच्यामध्ये काही राजकारण आहे का, कोण आहे, कोण ती व्यक्ती आहे, सध्या तरी पोलीस तपास करतायत। अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते आहे। ही सध्याची आपल्याला इकडची थेट दृश्य मिळतात उद्धव ठाकरेंची आणि आता उद्धव ठाकरे हे आपल्याला आपली भूमिका प्रतिक्रिया व्यक्त करतील। दिनेश, एक संशय सुद्धा असा व्यक्त केला जातोय की या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असतो, मात्र काल हा बंदोबस्त नव्हता, सकाळपासून हा बंदोबस्त नव्हता।